ही पूर्णपणे 100% झालेला बघा सेमी व्हायरस आहे. याची मुळी चाललेली दिसणार आणि ही कंट्रोल बी होणार नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओत आपण सेमी व्हायरस काय तू त्याच्यावर बोलणार आहे. त्याची दोन कारण आहेत सेमी व्हायरस यायची. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आता सेमी व्हायरस यायचं सगळ्यात पहिलाच मुख्य कारण आहे की काय होतं, बरेच वेळा आपलं केळीचं रोप असतं, ही केळीचं रोप आहे आपलं, ह्याचं तुम्ही वरचं पान बघत जावा. ही वरलं पान काय असतं, कवळं असतं. पुरेपूर उमललं की कवळं पान असतं. तरी ह्या पानावर काय होतं, आपलं थ्रिप्स, पांढरी माशी लगेच अटॅक करतं. हे जेव्हा आपल्याला दिसून येत नाही, लहान असतं ती ह्याने अटॅक केलं की ह्याच्यावर बसणार पूर्णपणे आणि आपल्या जे केळीचं पान आहे त्यातला पूर्णपणे रस शोषून घेणार. पूर्णपणे आपल्या जी पानात जी ताकद आहे ती पूर्णपणे पांढरी माशी रस शोषून घेते. त्यामुळं आपलं पान जे आहे ते थोडं कलर चेंज करतं आणि ते आपल्या लक्षात येत नाही की थ्रिप्स आलं, ह्याच्यावर बसलं किंवा पांढरी माशी बसली. आपण दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपल्या बागेत थ्रिप्स अटॅक करतं. आपण जर पांढरी माशी कंट्रोल केली व्यवस्थित, सापळं वगैरे लावून किंवा थ्रिप्स कंट्रोल केलं तर आपल्या प्लॉटवर अजिबात सेमी व्हायरस येणार नाही. ही झालं पहिलं कारण. आता दुसरं कारण काय आहे तुम्हाला सांगायचं आहे की सेमी व्हायरसचं भरपूर शेतकऱ्यांना माहित नाही की रोप कसं दिसतं. ते रोप कसं दिसतं त्याच्याबद्दल आपण सांगणार आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. दुसरं काय कारण आहे, आता बऱ्याच ठिकाणी काय झालंय, शेतकऱ्यांना शेड्यूल व्यवस्थित दिले जात नाही. काय होतं, आता मी भरपूर शेतकऱ्याचं कॉलेजमध्ये देते आपल्याला की शेड्यूल व्यवस्थित काय सोडायचं. शेतकरी काय करतात, आपलं नत्र जास्त क्लिअर देतात. नत्र जर जास्त दिलं तर काय होतं, पूर्णपणे रोपाचं पान काना निघतं. नत्रनं काय होतं, कवळं पान असतं, रोपाची आपली पानं फास्ट निघायला चालू होती ते. आणि 24 शिऱ्या बऱ्याच ठिकाणी आपण काय बघितलं की 24 शिऱ्या ही शेतकरी 10 दिवसाला प्लॉटला दाबते. ते 10 दिवसानं ड्रिप न दिलं की पूर्णपणे रोप आपलं व्हायरसला बळी जाते. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यात सेम व्हायरस आलाच नाही पाहिजे. उन्हाळ्यात थ्रिप्स जास्त करून राहत नाही, जास्त करून फवारण्या सुद्धा घ्याव्या लागत नाही. तरी सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरनं सेम व्हायरस अटॅक करतो. का करतो, की त्यांचं तीच प्रमाण हुकतं. आपल्या प्लॉटला वारंवार 10 दिवसात नत्र द्यायचं. नत्र किती दिलं पाहिजे, तर योग्य टायमिंग मध्ये दिलं पाहिजे. तर महिन्यातनं 20 दिवसातनं एकदा प्रत्येक जर पाण्यागणे तुम्ही सोडायला लागला 10-10 दिवसाला तर ते आपलं 100% रोप व्हायरसला बळी जाणार. उन्हाळ्यात व्हायरस येत नाही, पण भरपूर शेतकऱ्यांच्या प्लॉटवर व्हायरस आली ते आता. आता ही झालं कारण. तर सेमी व्हायरसचं रोप कसं दिसतं बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही. ती रोप जी आहे की त्याला पुढे गड लागतो का, ती सक्सेस होतं का. शेतकरी काय करतो, आपला सेम व्हायरस आला की भरपूर ठिकाणी सेम व्हायरस, माझ्या तर ह्याने 100% सेम व्हायरसनं जर रोप बोललेलं असलं ती कंट्रोल होत नाही. तुम्ही किती बी फवारण्या घ्या आणि कुठनंही फवारणी घ्या, सेम व्हायरस जर 100% जर आपल्या रोपावर जर आला तर ती कंट्रोल अजिबात होत नाही. कारण अनुभवातून बोलतोय मी, जवळजवळ केळी भरपूर वर्ष झालं लावत आलोय, त्यातलाच अनुभव तुम्हाला सांगत आहे की एक तर 5-10% किंवा 20-30% पर्यंत असेल तर तेव्हा आपण फवारणी केल्या तर सेम व्हायरस कंट्रोल होतो. एकदम जर 100% सेम झाला रोप जर बोललं तर तेव्हा सेम व्हायरस कंट्रोलच होऊ शकत नाही. की तुम्हाला दुकानदार म्हणणार मी कंट्रोल करून देतो, सेम व्हायरस आपल्याकडे येतो, तर सेम व्हायरस 100% कंट्रोल होतच नाही पुरेपूर झाल्यानंतर. आणि त्याचं रोप कसं दिसतं ती सगळ्यात महत्वाचा चान्स आहे. कारण बऱ्याच ठिकाणी काय झालंय, शेतकरी करपी आला त्याला बी सेम व्हायरस म्हणून बसतात. आता उन्हाळा आहे, उन्हाळा असल्यामुळे काय झालंय शेतकरी मित्रांनो, रोपावर टेम्परेचर भरपूर आहे, 35 कडे किंवा 40 कडे सुद्धा टेम्परेचर चाललेलं आहे. आता आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला करप्याचं रोप कुठं शिल्लक नाही दाखवायला. आता काय विषय आहे, सेमी व्हायरस रोप कसं ओळखायचं ते सांगतो तुम्हाला. सगळ्यात आधी महत्वाचं आपलं ऐकून घ्या. आता आपली ही मका लावलेली आहे आपण, मकामुळे काय झाले, आपल्या बागेत करप्या आलेला नाही आणि कुठे पण तुम्हाला गुंडाळलेलं दिसत नाही किंवा रोपाची कुठं वाढ कमी झाली ही तुम्हाला कुठंच प्लॉटमध्ये दिसणार नाही. कशामुळे दिसणार नाही, कारण की आपण ह्याच्यात मका लावलेली आहे. भरपूर शेतकरी विचारतात मका लावली म्हणल्यावर आता मकवाळी असती, त्याचा तुम्हाला तोटा होणार का, किंवा मला विचारतात तोटा होतो का, कारण मका लावून देत नाही. तर भरपूर भरपूर जण म्हणतात मकवाळी आहे, मकवाळी आहे, बरोबर आहे, पण मकवाळी आहे पण ती मारली पाहिजे, ती आपण फवारणी केल्या पाहिजे. अशा काही जास्त फवारणी लागत नाही. त्या आता पण आपल्या 4 ते 5 फवारण्या झाल्या त्या मकावर. आणि मका तुम्ही बघा हिरवीगार आहे, त्यात आपण स्वीट कॉर्न मका लावलेली आहे. त्यामुळे आपल्याला ह्याचा भरपूर फायदा आहे. कारण स्वीट कॉर्न माल आपण जर मार्केटमध्ये आता 12-13 रुपये भाव चालू आहे, आपले पैसे भरपूर होणार आहेत. आता ह्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मकाचं पानं आपल्या ह्याच्यावर किती पडली ती, पुरेपूर सावली. आता उन्हाळा आहे तरी आपली पूर्णपणे उन्हाळ्यात
ऊन जे आहे त्या मकावर पडतं आणि ती सावली आपल्या रोपावर असते, रोप हिरवगार आहे. आणि आपण बेसळ डोस टाकल्यापासून अजून त्याला ड्रिप मधनं काय सुद्धा लिक्विड सोडलेलं नाही, कारण की वरनं आपल्या रोपाला मिळतंय जे टेम्परेचर मापात मिळतं या, म्हणजे टेम्परेचर जास्त पडत नाही, सावली मिळते या, जी मापात जी पाहिजे तर ती आपल्या रोपाला सगळं व्यवस्थित मिळतं या सावलीमुळे. जास्त जर टेम्परेचर अजिबात आपल्या रोपाला मिळत नाही, मकाची सावली पुरेपूर आपल्या रोपांवर पडती या आणि रोप सुरक्षित राहतात. त्यामुळे मका ही लावली पाहिजे ती आळीच कडे जर थोडं दुर्लक्ष करायचं, आपण फवारण्या घ्यायच्या आळीवर, तर मग आळ्याचं फवारण्या जर तुम्ही घेतल्या मकावर तर 100% तुमची मका आहे तर आपल्या केळीची सुरक्षा करणार आहे. तर आपण आता सीएमएचं रोप कसं दिसतो त्या पॉईंट कर वळू, रोप सीएमएचं कसं ओळखायचं. तर शेतकरी मित्रांनो, आता इथं आपल्यात एक सीएमईचं रोप आलेलं आहे, तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता. ही रोपाचं सगळ्यात आधी स्टेप बघा, ही सीएम व्हायरस ओळखायचा कसा. तर शेतकरी मित्रांनो, आता ही पुरेपूर बघा तुम्ही, आता पान तुम्हाला दिसत आहे, ह्याची खाल्ली पान आहे ती का पुरेपूर आधी चांगली निघली, ही पान चांगली निघली, ही पान चांगली निघलं, ह्याची भरपूर पानं चांगली निघली. हितनं सीएमई चालू झाला. मागच मला ओळखायला आलता, मी एक व्हिडिओ त्याच्याबद्दल बनवला होता, पण आपले वारंवार शेतकरी विचारतात की दिसतं कसं, पुरेपूर 100% झालेलं आहे. बघू शकता खाल्ल्या पानावर थोडा सीएमई आला होता. आणि अशा टाईप मध्ये असेल की नाही तेव्हा ती करप्या असतो जरा. आता ही काय करप्या नाही, जरा सीएमई झाल्यामुळे ही रोपच फेल गेलेलं आहे जरा. आता ही बघा तुम्ही, ह्या पानावर थोड्याशा रेगा पडल्या होत्या, नंतर ह्याचं पान ही होतं, पानाचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे, पूर्णपणे रोप आपलं व्हायरसला बळी गेलं होतं. तेव्हा 50% व्हायरस होता आणि त्याच्या फवारणी केली तरी बी कंट्रोल झालं नाही बरं का. नंतरचं ही पान होतं, ही पान बी बघा तुम्ही पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे आणि पूर्णपणे पानं आपल्या रेगा झाले ते बघा. तुम्हाला तिथं बघू शकता तुम्ही, पानावर दिसते ते तुम्हाला भरपूर. ही सीएमई 100% झालेला आहे, ही कंट्रोलच होणार नाही आता चालूला. परतचं पान जे आहे ही तलवार येऊन बारीक निघालंय. मकाचं पान बघा आणि ही पान बघा, तुम्हाला दोन्ही दिसत आहेत, दोन्ही सेम पानं झाली ती इथं असं पान होणार. आणि पुढचं पान मी आता उमलत आहे, तुम्ही पुढलं पान बघू शकता, पुढलं पान बी कसं झालेलं आहे. आता ही बी पुरेपूर व्हायरसला बळी गेलेले. आता जास्त करून तुम्ही आता ही व्हायरसचं रोप आहे ही मला उपटून या ठिकाणी दुसरं रोप लावावं लागणार आहे. तुम्ही बघू शकता आता हे जे ही मी रोप उपटलेलं आहे, आता हे रोपाची पूर्णपणे मुळी बी चाललेली दिसते आपल्याला, बरोबर आहे का, मुळी बी चाललेली दिसती. पण ह्या ज्या आहे ती पूर्णपणे सीएमई व्हायरसनं, सीएमईला थोडक्यात व्हायरस असं म्हणलं जातं, ते बी सांगायचं राहून गेलं. कारण बरेच शेतकऱ्यांना समजून येत नाही सीएमई म्हणजे काय. सीएमईला जास्त भ्यायची गरज लागत नाही, काय सीएमई आपल्या आधी आलेला नाही. आपण शेतकरी आहे, आपल्याला कळतं कुठला रोग आला कसा कंट्रोल करायचा, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ही पूर्णपणे 100% झालेला बघा सीएमई व्हायरस आहे, याची मुळी चाललेली दिसणार आणि ही कंट्रोल बी होणार नाही. त्यामुळे जर तुमच्या जर प्लॉटमध्ये अशी रोपं दिसत असतील तर तुम्ही काय करा, ती रोपं उपटून टाकावी असं माझं तर म्हणणं आहे. 100% जर झालेलं असेल तर तुम्ही फवारण्या वगैरे अजिबात घेऊ नका. जेव्हा तुमचं 30-40% असेल तेव्हा तुम्ही फवारण्या घ्या. झालं कंट्रोल, चांगल्या फवारण्या घेतल्या तर कंट्रोल होईल. 100% झाल्यानंतर फवारणी करू नका. तर आता इथं ती झाला मुद्दा. आता आपल्या प्लॉटला इथे फक्त 62 दिवस कंप्लीट झाले. ते तुम्ही प्लॉटची वाट बघू शकता. आता मी बेडवर उभा राहतो, बेडवर उभा राहून सुद्धा आपली किळी जवळजवळ माझ्या कमरेला लागायला लागली. फक्त 62 दिवसाचा प्लॉट आहे आणि सेमी जर रोप बघायला गेली तर शेतकरी मित्रांनो असा कुठला शेतकरी नाही की त्याच्या प्लॉटवर एक ही रोप सेमीच येत नाही, असा कुठला शेतकरी नाही. थोडीफार रोप येतात. आता माझा प्लॉट जवळ 4 एकरचा प्लॉट आहे. या 4 एकरच्या प्लॉटमध्ये एक 5 ते 10 रोपं असतील सेमीची कुठं कुठं. आता माझ्याजवळ बघण्यात तर आली, मला एक 4-5 तर गावली. एकरात एक 5-6 तर 10 पर्यंत रोपं गावती ती. आणि जास्त का सेमी व्हायरस आला नाही आपल्यात, कारण की ह्याला पांढरी माशी जेव्हा थंडी असती, थंडीमध्ये पांढरी माशी भरपूर अटॅक करते आपल्या रोपांवरती. चिलट तुम्ही बघत असाल भरपूर असतात. त्या टायमाला मी काय केलं, फवारण्या व्यवस्थित घेतल्या, आपण चिकट सापळं लावले ह्याला. सापळ्यामुळं आपली पांढरी माशी पूर्णपणे चिकटून बसली आणि माझ्या फवारण्या भरपूर झाल्या. आणि फवारणी करताना आपण मका बी घेतली फवारणी आणि केळी बी घेतली. आणि मक्का काय करत होती, आपलं थ्रिप्स जी केळी जायचं ती मका वाट्या करत होती जास्त करून. त्यामुळे मक्काचा भरपूर फायदा झालेला आहे. मक्कामुळे सुद्धा आपलं थ्रिप्स थोडं कंट्रोल झालंय आणि आपल्याला भरपूर फायदा झालेला आहे. तर माझ्या ह्याच्यात आणि जास्त जर नत्राचं प्रमाण म्हणलं गेलं तर माझ्या प्लॉटमध्ये जास्त मी नत्र वापरलेलंच नाही. रिंग डोस मध्ये सुद्धा मी मापात नत्र वापरलाय. जर तुम्हाला रिंग डोस कोणाला पाहिजे असेल जी मी प्लॉटला टाकलाय तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, आपण त्यांना रिंग डोस देऊ. माझं शेतकऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की उन्हाळ्यात जरी तुमच्या प्लॉटवर जर व्हायरस येत असेल तर त्याचं कारण फक्त पांढरी माशी नाही, त्याचं कारण तुमचं नत्राचं प्रमाण आहे. तुम्ही नत्र व्यवस्थित ठेवा.
मापाच्या बाहेर जाऊन जर नत्र दिलं तर तुमच्या प्लॉटवर सेम व्हायरस अटॅक करणार. उन्हाळ्यात जास्त करून पांढरी माशी राहत नाही. आज आपण व्हायरसचे रोप व्हिडिओ बनवायच्या दरम्यान मी म्हणलं आज हुडकून काढावी आणि प्लॉट मध्ये किती आहे ती बघावी म्हणली. तर आम्ही आमचं कामगार इथं आहेत त्यांना मी घेतलं इथं, तुम्ही बघू शकता. त्यांनाच आपण विचारू आपल्या प्लॉट मध्ये व्हायरसची रोपं किती गावली. आपल्या 5 ते 10 पूर्णपणे बाग चेक केली तुम्ही परत? 4 एकर चेक केली. हा, कुठं फक्त 5 ते 10 सापडली? 5 ते 10 सापडली. तर आपण पूर्णपणे बाग चेक केली, फक्त 5 ते 10 रोप आपल्या प्लॉट मध्ये सेम व्हायरसची गावली. आता हिथून पुढे आपल्या प्लॉटवर सेम व्हायरस दिसणार नाही. ह्या मोठ्या पानावर अजिबात सेम व्हायरस येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना माझ्याकडून थोडीशी माहिती भेटेल. चला तर भेटू आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.